चला तर आज मी अशी कोशिंबीर बनवणार आहे जी की तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकता। तर त्यासाठी लागणार आपल्याला साहित्य आपण आधी सगळं मिक्स करून घेऊया। सर्वप्रथम दही घेऊन ते दही मी घरीच बनवलेलं आहे। ते दही घेऊन व्यवस्थित त्याला फेटून घ्यायचं आहे आणि नंतर बारीक चिरलेली काकडी टाकायची आहे। मग नंतर टोमॅटो टाकायचा आपल्याला, मग नंतर त्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि तुम्हाला जसे स्पाइसेस पाहिजे तशी हिरवी मिरची घालू शकता। कोथिंबीर खूप सारे टाकायचे, चव लागते आणि हेल्दी पण असते कच्ची कोथिंबीर खाली तर। आणि थोडासा चाट मसाला टाकायचा आहे आणि नंतर त्यावर थोडं चवीनुसार तुम्हाला मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित ते हलवून घ्यायचं आहे। तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकता, सॅलड म्हणून पण खाऊ शकता, कोशिंबीर म्हणून पण खाऊ शकता। तुम्हाला गाजर टाकायचे ते पण ॲड करू शकता, मला नाही आवडत म्हणून मी नाही टाकलं आहे। हे पाहू शकता किती छान दिसते आहे, एकच नंबर दिसते आहे। तुम्हाला जसं पाहिजे तशा तुम्ही गोष्टी त्यामध्ये ॲड करू शकता। मी थोडासा त्यामध्ये फरसाण ॲड केलं आहे, त्यामध्ये तुम्ही शेव पण टाकून खाऊ शकता आणि फरसाण थोडासा तिखट असतो त्यामुळे मला आवडतं फरसाण टाकून खायला, मी फरसाण टाकून खाते। तर पाहू शकता आजची माझी थाळी, भाजी आहे गवारी, चपाती, भात आणि बॉईल एग आहेत 2 आणि कोशिंबीर पाहू शकता। मग असं पण खाऊ शकता कोशिंबीर तुम्ही आणि सेपरेट चपातीसोबतही खाऊ शकता, चपातीसोबत पण छान असं आहे। आणि मी एगवरती पण ट्राय केला, एगवरती ठेवलं थोडंसं आणि मस्तपैकी घेतला। खाता खाता थोडासा सांडायल्यासारखं वाटलं, पडायल्यासारखं, पण नाही पडलं, हँडल केलं मी। तर चला, आवडलं का मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय, सी यू।